बुद्ध कथा ऐकूया। गौतम बुद्धांनी भिक्षूंकरिता एक नियम बनविला होता। या नियमाप्रमाणे जेव्हा भिक्षू अरहंत पद प्राप्त करेल त्यानंतर त्याला वेगवेगळ्या दिशेला जाऊन आजूबाजूंचे प्रदेशातील लोकांना बुद्धाच्या कल्याणकारी मार्गाचा उपदेश करून त्यांच्यामध्ये कुशल कर्माविषयी चेतना जागृत करावी व सन्मार्गावर चालण्यास प्रेरित करावे, असा हा नियम होता। एक भिक्षू 6 वर्षांपासून ध्यान साधना करीत होता। एक दिवस तो फार अशांत अवस्थेत असताना विचार करू लागला की बुद्धांनी मला अजूनपर्यंत उपदेश करायला पाठवले नाही। या गोष्टीवर नाराज होऊन तो बुद्धाकडे गेला आणि म्हणाला, गुरुदेव, माझ्या साधनेमध्ये काही त्रुटी राहिली आहे काय? मी ज्ञान संपादन केले नाही काय? तरी पण आपण मला लोकांना उपदेश करण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी जाण्यास सांगितले नाही काय? मी अरहंत पद प्राप्त केले नाही काय? तेव्हा बुद्ध म्हणाले, हे भिक्षू, तुला अजून थोडा वेळ लागेल, म्हणून काही दिवस येथेच वेळ घालवावा। ही गोष्ट ऐकून तो भिक्षू चिडला आणि म्हणाला, गुरुदेव, आपल्याच ज्ञानामध्ये काही कमी असेल म्हणून तुम्ही मला योग्य ज्ञान दिले नाही। बुद्धाला कळले की हा भिक्षू समजणार नाही। बुद्ध म्हणाले, ठीक आहे, उद्या सकाळी पूर्व दिशेला एक गाव आहे, तेथे जावे व भिक्षा घेऊन येणे आणि आपला संपूर्ण दिवस तेथेच घालवणे आणि तेथील लोकांना कल्याणकारी मार्गाचा उपदेश करणे आणि आपला अनुभव कसा राहिला हे मला येऊन सांगावे। भिक्षूला फार आनंद झाला की बुद्धांनी त्याची गोष्ट मान्य करून त्याला दुसऱ्या गावात जाऊन उपदेश करण्याची अनुमती दिली। तो दुसरे दिवशी सकाळी पूर्व दिशेला असलेल्या गावी गेला आणि संध्याकाळी जेव्हा तो परत आला तेव्हा हाताला पट्टी बांधलेली असून हातापायावर मार लागल्याचे निशाण होते। भिक्षूकडे पाहून बुद्धांनी विचारले की हे काय हाल करून घेतले? तेव्हा तो म्हणाला, तुम्ही मला कशा गावात पाठवले आणि जेव्हा मी तेथे भिक्षा मागितली तर लोकांनी मला दरडावले व हाकलून लावले। फक्त एका व्यक्तीने मला भिक्षा दिली, तीही जमिनीवर फेकून, आणि म्हणाला, घेऊन जा याला। इतक्या वाईट गावात तुम्ही मला उपदेश देण्याकरिता पाठवले। आता तुम्ही मला उद्या दुसऱ्या चांगल्या गावी पाठवावे, तेथे जाऊन मी धम्माचा उपदेश करेल। हे ऐकून बुद्धांनी स्मित हास्य केले, कारण त्यांना माहीत होते की तो भिक्षू काही हे काम करू शकणार नाही। बुद्ध म्हणाले, ठीक आहे, आपण दुसऱ्या गावात जावे, परंतु एका दिवसानंतर व उद्या येथेच थांबावे। यावेळेला बुद्धांनी दुसऱ्या भिक्षूला त्याच गावी पाठवले जेथे पहिल्या भिक्षूला पाठवले होते। संध्याकाळी जेव्हा तो भिक्षू परत आला तेव्हा त्याची पण अवस्था तीच होती। हातापायावर मार लागलेला व पट्टी बांधलेली होती। बुद्धांनी पहिल्या भिक्षूच्या समोर दुसऱ्या भिक्षूला विचारले की नेमके काय झाले? तेव्हा तो म्हणाला, ज्या गावामध्ये तुम्ही मला पाठवले त्या गावातील लोक फारच साधे भोळे आहे, भिक्षा देत नव्हते। एका व्यक्तीने मला जमिनीवर फेकून भिक्षा दिली आणि ती मी स्वीकार केली आणि त्याला आशीर्वाद दिला की तुझे कल्याण होवो। त्या व्यक्तीला फार आश्चर्य वाटले। तो म्हणाला, तुम्ही विचित्र भिक्षू वाटता। मी तुम्हाला जमिनीवर फेकून भिक्षा दिली आणि तुम्ही मला तुझे कल्याण होवो असा आशीर्वाद दिला। तेव्हा मी म्हणालो, हे माझे कर्तव्य आहे आणि तुम्ही पण फार दानी आहात, कारण तुम्ही मला भिक्षा दिली। त्यानंतर परत येत असताना मी पाहिले की एक बालक आजारी होता। तेव्हा मी जडीबुटी आणायला जंगलात गेलो। परत येताना काही व्यक्तींनी मला पकडले। त्यांनी विचारणा केली असता मी त्यांना सांगितले की ही जडीबुटी एका आजारी बालकाला देण्यासाठी घेऊन जात आहे, मला त्या बालकाला मदत करायची आहे। विनवणी करू लागलो। तेव्हा त्यांनी मला सोडून दिले। जेव्हा मी परत गावात येऊन बालकाचे उपचार करीत होतो तेव्हा गावातील लोक माझेवर हल्ला करू लागले। त्यावेळेस त्या दानी व्यक्तीने, ज्याने जमिनीवर फेकून भिक्षा दिली,
त्याने लोकांना थांबवले आणि सांगितले, हा सज्जन भिक्षू आहे, याला आपले काम करू द्यावे. माझे उपचाराने बालकाला आराम झाला आणि सगळ्यांनी माझेसाठी टाळ्या वाजविल्या. गावातील सर्व लोकांनी म्हटले, उद्या पुन्हा आमच्या गावी यावे. गुरुदेव, मला उद्या पुन्हा त्याच गावात पाठवा, कारण ते फार साधे भोळे लोक आहेत. त्यांना लवकर समजत नाही, पण फार प्रेमळ आहेत. यावेळेस मी प्रयत्न करेन की थोडे ज्ञान प्रेमपूर्वक त्यांच्यापर्यंत कसे पोहोचू शकेल. ते सर्व ज्ञानी आहेत, परंतु अनोळखी व्यक्तींसोबत बोलायला घाबरतात. तो जो पहिला भिक्षू होता, जो एक दिवस अगोदर त्या गावी गेला होता, तो हे सर्व ऐकत होता. त्याला आपली चूक लक्षात आली. त्याला स्वतःच्या अहंकारयुक्त वागण्यावर पश्चाताप झाला. बुद्धचरणी वंदन करून तो म्हणाला, गुरुदेव, कमी तर माझ्यातच आहे. तुम्ही पुष्कळ ज्ञान मला दिले, पण मी ते ज्ञान आचरणात आणू शकलो नाही. माझ्यातील अहंकारामुळे मी त्या गावातील लोकांना ओळखू शकलो नाही आणि मार खाऊन आलो. मार तर यांना सुद्धा मिळाला, परंतु यांचा अहंकार नाहीसा झाला आहे आणि यांना समजून चुकले की ते लोक साधे भोळे आहेत आणि आम्हाला त्यांच्याशी वेगळ्या प्रकारे व्यवहार करावा लागेल आणि ज्ञानाला आचरणात आणून त्या लोकांपर्यंत पोहोचवा लागेल. आता मला माझी चूक लक्षात आली. कृपया मला क्षमा करावी.